स्वागत आहे. आज आपण एका विशेष संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, जिच्याबद्दल अनेकांनी ऐकलं असेल, पितृदोष आणि त्याचे निवारण. हो. आपल्याकडे काही माहिती स्रोत आहेत जे सांगतात की हा दोष म्हणजे काय, त्याचे आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतात असं मानलं जातं आणि त्यावर कोणते पारंपरिक उपाय आहेत. यात एका विशिष्ट पितृस्तोत्राचा पण उल्लेख आहे, त्यावर पण बोलूया. नक्कीच. आजच्या आपल्या या विश्लेषणाचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. या स्रोतांच्या आधारे पितृदोष ही संकल्पना समजून घेणं, त्याच्याशी जोडलेल्या श्रद्धा काय आहेत, समजुती काय आहेत, बरोबर, आणि त्यासाठी सांगितलेले पारंपरिक मार्ग कोणते, यावर जरा प्रकाश टाकूया. चला तर मग सुरुवात करूया मूळ प्रश्नापासून. पितृदोष म्हणजे नेमकं काय? आपल्या स्रोतांनुसार ही कल्पना काय म्हणतात त्याला, ज्योतिष आणि धार्मिक समजुतींवर आधारलेली आहे असं दिसतं. हो. पत्रिकेत म्हणजे जन्मकुंडलीत काही विशिष्ट ग्रहस्थिती, म्हणजे समजा राहू किंवा केतूची स्थिती किंवा सूर्यावर पापग्रहांची दृष्टी, यामुळे हा दोष तयार होतो असं एक मत आहे. हो. आणि त्याला एक दुसरी बाजू पण आहे जी स्रोतांमध्ये दिसते, ती म्हणजे आपल्या पूर्वजांशी संबंधित. अच्छा. म्हणजे जर आपल्या मागच्या पिढ्यांमधल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार किंवा श्राद्ध, तर्पणविधी हे सगळं व्यवस्थित झालं नसेल, किंवा मग त्यांचा अकाली मृत्यू झाला असेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली नसेल, तर त्याचा परिणाम पुढच्या पिढ्यांवर होतो, अशी एक म्हणजे दृढ श्रद्धा आहे यामागे. म्हणजे एक प्रकारचं ऋण फेडायचं राहिलंय असं काहीतरी. अगदी. पूर्वजांशी असलेलं न फिटलेलं ऋण असंच मानलं जातं. बरं, मग याचे परिणाम काय असू शकतात यावर पण स्रोतांमध्ये बरीच चर्चा आहे असं दिसतंय. म्हणजे फक्त ज्योतिष किंवा धार्मिक नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातल्या अडचणींशी पण संबंध जोडला जातो. बरोबर. स्रोतांनुसार पितृदोषामुळे आयुष्यात सतत अडथळे येतात असं मानलं जातं. उदाहरणार्थ करिअरमध्ये बघा, किंवा व्यवसायात खूप प्रयत्न केले तरी यश न मिळणं किंवा स्थिरता नसणं, किंवा अचानक नोकरी जाणं, व्यवसायात नुकसान होणं, असं काही. हो, अगदी. आणि आर्थिक स्तरावर पण, म्हणजे पैशांची सतत चणजण, कर्जबाजारी होणं किंवा आलेला पैसा टिकत नाही असे अनुभव येतात असं म्हणतात. आणि कौटुंबिक स्तरावर पण परिणाम दिसू शकतात असं सांगितलं जातं, जसं की संतती प्राप्तीमध्ये उशीर होणं. हो, किंवा गर्भपातासारख्या समस्या येणं, झालेली संतती सतत आजारी असणं, असं पण उल्लेख आहे. कुटुंबात सदस्यांमध्ये पण वादविवाद, भांडणं, घरात शांतता नसणं. हो, आणि एक प्रकारची सततची मानसिक अस्वस्थता, म्हणजे नैराश्य वगैरे, हे सुद्धा पितृदोषाचे संभाव्य परिणाम म्हणून स्रोतांमध्ये दिसतात. आणि आजार पण, म्हणजे घरात कोणी ना कोणी सतत आजारी असणं. हो, तेही आहे. उपचारांना प्रतिसाद न मिळणं, हे पण काही वेळेस या दोषाशी जोडलं जातं. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. ही सगळी माहिती आपल्याला मिळालेल्या स्रोतांवर आधारित आहे आणि या संकल्पना बऱ्याच अंशी श्रद्धा आणि पारंपरिक समजुतींवर अवलंबून आहेत. बरोबर. याचा वैज्ञानिक आधार आहे की नाही तो एक वेगळा मुद्दा झाला. अगदी. पण परंपरेत याकडे कसं पाहिलं जातं हे आपण समजून घेतोय. बरोबर. तर मग या त्रासांपासून म्हणजे सुटका मिळवण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी कोणते उपाय या स्रोतांमध्ये दिले आहेत त्यावर बोलूया. बरीच मोठी यादी आहे असं वाटते. हो, आहे खरी. पहिला आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा उपाय तो म्हणजे श्राद्ध आणि तर्पण. काय सांगितलं याबद्दल? श्राद्ध आणि तर्पण हे पितृदोषावरचे अगदी मूलभूत उपाय मानले जातात. श्राद्ध म्हणजे काय, तर श्रद्धेने केलेलं कर्म. यात आपलं दिवंगत पूर्वजांना अन्न, पाणी, वस्त्र वगैरे अर्पण करून त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि तर्पण? तर्पण म्हणजे त्यांना जलांजली देणं. त्याने त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळते अशी श्रद्धा आहे. अच्छा. आणि स्रोतांनुसार हे विधी विशेषतः पितृपक्षात, म्हणजे भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात आणि दर महिन्याच्या अमावस्येला आवर्जून करावेत असं सांगतात. म्हणजे पितर संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात असं मानलं जातं. अगदी बरोबर. बरं, दुसरा उपाय आहे एका मंत्राशी संबंधित गायत्री मंत्राचा जप. याचं काय महत्व आहे? गायत्री मंत्र तर वेदांमधला अत्यंत पवित्र आणि प्रभावी मंत्र मानला जातो. हो. स्रोतानुसार रोज सकाळी स्नान वगैरे झाल्यावर किमान 108 वेळा याचा जप केला तर एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होतं. अच्छा, 108 वेळा. हो. असं मानलं जातं की या मंत्राच्या प्रभावाने फक्त पितृदोषच नाही तर इतर अनेक नकारात्मक प्रभाव पण कमी होतात आणि मानसिक शांती मिळते. बरं, आता तिसरा उपाय जरा वेगळा आहे. निसर्गाशी जोडलेला पिंपळाच्या वृक्षाची पूजा. यामागची काय कल्पना आहे? भारतीय परंपरेत पिंपळाला खूप मान आहे. स्रोतांमध्ये असं म्हटलंय
की या झाडात ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिमूर्ती. हो, त्रिमूर्ती आणि त्याचबरोबर पितरांचा पण वास असतो अशी श्रद्धा आहे. अच्छा. त्यामुळे विशेषतः शनिवारी किंवा अमावस्येला पिंपळाला पाणी घालणं, त्याची पूजा करणं आणि भोवती प्रदक्षिणा घालणं हा पितृदोष शांतीसाठी एक चांगला उपाय मानला जातो. म्हणजे पितरांची कृपा होते असं म्हणतात. हो, काही ठिकाणी दिवा पण लावतात पिंपळाखाली या दिवशी. म्हणजे मंत्र, निसर्गपूजा. आणि आता पुढचा उपाय सामाजिक दातृत्वाशी संबंधित आहे. चौथा उपाय दानधर्म. बरोबर. दानधर्माला आपल्याकडे नेहमीच महत्वाचं स्थान आहे. हो. पितृदोषाच्या निवारणासाठी आपल्या यथाशक्ती गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर वस्तूंचं दान करण्याचा सल्ला स्रोतांमध्ये आहे. विशेषतः पितृपक्षात किंवा पूर्वजांच्या पुण्यतिथीला केलेलं दान, त्याचं पुण्य थेट पितरांपर्यंत पोहोचतं आणि त्यांना सद्गती मिळायला मदत होते अशी मान्यता आहे. यात फक्त धार्मिक नाही तर सामाजिक बांधिलकी पण दिसते. नक्कीच. पाचवा उपाय देवाशी संबंधित आहे, भगवंताची उपासना. यात काही विशिष्ट देवांची उपासना सांगितली आहे का? हो, स्त्रोतांमध्ये विशेषतः भगवान विष्णू आणि भगवान श्रीराम यांच्या उपासनेचा उल्लेख दिसतो. विष्णू सहस्रनाम पठन. हो, किंवा श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करणं हे पितृदोषाबरोबरच अनेक संकट दूर करायला मदत करतं असं मानलं जातं. कारण विष्णू पालन करते आहेत आणि श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम. अगदी. त्यांच्या नामस्मरणाने किंवा स्तोत्र पठणाने पितरांना पण मोक्ष मिळायला मदत होते अशी श्रद्धा आहे. बरं. आता सहावा उपाय हा जरा जास्त विधीपूर्वक वाटतो. त्रिपिंडी श्राद्ध. हे काय आहे नेमकं? त्रिपिंडी श्राद्ध हे एक म्हणजे विशेष प्रकारचं श्राद्ध कर्म आहे. अच्छा. स्रोतांनुसार ज्या पितरांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असेल, अपघात, आत्महत्या वगैरे, किंवा ज्यांची मृत्यूची तिथी माहीत नसेल किंवा ज्यांना अनेक वर्षांपासून मुक्ती मिळाली नसेल असं वाटत असेल, त्यांच्या उद्धारासाठी हे श्राद्ध करतात. यात काय असतं? यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या प्रतिकात्मक पिंडांची पूजा असते. हे नेहमीच्या श्राद्धापेक्षा वेगळं आहे आणि अनुभवी पुरोहिताच्या मार्गदर्शनाखालीच करावं लागतं. आणि कुठे करतात हे? यासाठी गया, त्र्यंबकेश्वर, वाराणसी किंवा पुणेजवळ नारायणगाव ही तीर्थक्षेत्र विशेष मानली जातात असं स्रोतांमध्ये आहे. ठीक आहे. आणि सातवा उपाय रुद्राभिषेक. भगवान शंकराची उपासना यात कशी मदत करते? भगवान शिव हे संहारक आहेत आणि कृपाळू पण. हो. शिवलिंगावर अभिषेक करणं, विशेषतः दुधाने किंवा उसाच्या रसाने, आणि त्यांना बेलपत्र वाहणं याला रुद्राभिषेक म्हणतात. स्रोतांनुसार रुद्राभिषेक केल्याने सर्व प्रकारचे ग्रहदोष आणि पितृदोष शांत होतात अशी मान्यता आहे. शंकराची कृपा झाली की पितरांना सद्गती मिळते आणि कुटुंबावरची संकट दूर होतात असं म्हणतात. तर हे झाले 7 मुख्य उपाय जे आपल्या स्रोतांमध्ये दिले आहेत. हो. आणि हे सगळे उपाय एकत्र बघितले की काही गोष्टी स्पष्ट होतात. काय? या सगळ्याचा गाभा काय आहे तर पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करणं आणि आपल्याकडून नकळत काही अनादर झाला असेल किंवा कर्तव्य राहिली असतील तर त्याची क्षमा मागणं. बरोबर. यात कर्मकांड आहे, मंत्रशक्तीवर विश्वास आहे, निसर्गाशी जवळीक आहे, सामाजिक जबाबदारी आहे आणि देवावर श्रद्धा आहे. यामागे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धा आणि समजुती आहेत. खरंय. आता आपल्या माहिती स्रोतांमधल्या एका दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे एका विशिष्ट पितृस्तोत्राचा उल्लेख. हो. असं म्हटलं आहे की पितृपक्षात हे स्तोत्र रोज ऐकलं किंवा म्हटलं तर पितृदोष निवारणाला मदत होते. काय आहे या स्तोत्राबद्दल माहिती? हे स्तोत्र रुचीकृत पितृस्तोत्र म्हणून ओळखलं जातं. मार्कंडेय पुराणातला हा भाग मानला जातो. अच्छा. याची सुरुवात पितरांच्या तेजस्वी रूपाच्या वर्णनाने होते. त्यांना दीप्त तेजसाम म्हणजे अत्यंत तेजस्वी असं म्हणून नमस्कार केलाय. म्हणजे फक्त आपल्या कुटुंबातले पूर्वज नाही? नाही. विशेष म्हणजे हे स्तोत्र फक्त रक्ताच्या नात्यातल्या पूर्वजांना नाही,